नमस्कार मैत्रिणींनो, मी तेजस्वी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते। चविष्ट भोजन या माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज या ठिकाणी मी घरच्या घरी नाचणीपासून मस्त असे पौष्टिक बिस्किट बनवले आहेत। आता आपल्याला दुकानातून बिस्किट आणण्याची गरज नाही। तुम्ही बघू शकता की किती क्रंची असा आवाज येतोय आणि एकदम खुसखुशीत अशी ही बिस्किट झालेली आहेत। हे बघा, एकदम करकरीत असा आवाज या बिस्किटांचा येतोय। आपण बाहेरच्या बिस्किट खाल्लं तर त्याच्यामध्ये मैदा असतो आणि मैदा आपल्या आरोग्यासाठी घातक असतो। त्यासाठी आपण आता नाचणीच्या पिठापासून पौष्टिक बिस्किट बनवणार आहोत आणि अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण ही बिस्किट अगदी आवडीनं खाऊ शकतात। आपण जर ही बर्नीमध्ये स्टोअर केलं तर खूप जास्त दिवस टिकतात। चला आता उशीर न करता रेसिपीला लागू। यासाठी मी इथं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, त्यानंतर 1 वाटी मी दूध घेतलं आहे, 1 वाटी साखर घेतली आहे। नाचणीच्या पिठाची वाटी मोठी होती आणि बाकीच्या वाट्या त्याच्यापेक्षा साईजला थोड्या कमी आहेत। नंतर अर्धी वाटी असं मी देशी गाईचं तूप आणि इथं व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे। त्यानंतर थोडासा आपल्याला सोडा घ्यायचा आहे। चला आता आपण त्या रेसिपीला सुरुवात करू। यासाठी मी एक अगोदर बाउल घेतला आहे। बाउलमध्ये मी देशी गाईचं तूप टाकलेलं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये खायचा सोडा टाकलेला आहे। जसं आपण हळद टाकतो ना तेवढंच मी इथं सोडा टाकलेला आहे। त्यानंतर व्हॅनिला इसेन्स म्हणजे फ्लेवर येण्यासाठी मी व्हॅनिला इसेन्स 3 थेंब टाकलेले आहेत। त्यानंतर मी पिठी साखर 1 वाटीला थोडी कमी अशी मी पिठी साखर मिक्सरमधून बारीक करून घेतली होती। आता ही पिठी साखर आहे ते आपल्याला सोडा, देशी गाईचं तूप ह्याच्यामध्ये एकत्र करून घ्यायची आहे। तुम्ही अशा प्रकारच्या स्मॅशरनं फिरवू शकता, नाहीतर हाताने किंवा चमच्याने फिरवलं तरी चालू शकेल। अशा पद्धतीनं तुपात मिक्स केलं की साखर अशी झालेली आहे। त्याच्यामधील गोळ्या वगैरे असतील तर त्या फुटून किंवा मेल्ट होऊन जातात तुपामध्ये। त्यानंतर इथं मी मोठी 1 वाटी असं नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि हे पीठ अगोदर चाळणीनं चाळून घेतलं आहे आणि नंतर मी इथं वापरलेलं आहे। त्यानंतर इथं खायचं मीठ टाकलेलं आहे, सैंधव मीठ आहे हे, त्यामुळे त्याचा कलर जरा लालसर आहे। तुम्ही पांढरं मीठ असेल तरी टाकू शकता। नंतर ह्या स्मॅशरनं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। ह्यातील ज्या सर्व गिठळ्या आहेत का नाही त्या सर्व आपल्याला फोडायच्या आहेत। ज्यावेळेस हे पीठ आपण मिक्स केलं जातं ना त्यावेळेस ह्यातल्या गिठळ्या वगैरे सर्व म्हणजे ज्या गाठ्या आहेत ना ते सर्व फुटून जातात। हे मिक्स झाल्यानंतर आपण इथं हाताने जसं कणकेचा गोळा करतो का नाही तसा घट्टसर असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। हाताने मस्तपैकी आपण आता चपातीला कणिक कसं तिंबतो तसं आपल्याला तिंबून घ्यायचे आहे। हे बघा, अशा रीतीने आपलं आता हाताने स्मॅश करून झालेलं आहे। आता आपल्याला एक अर्धी वाटी मी इथं दुधाचा वापर करणार आहे। दुधामुळे काय होतं, सॉफ्टनेस येतो पिठाला। जेवढं मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, तुम्हाला जर अजून टाकायचं असेल प्रमाण तुम्ही काही कमी जास्त केलं असेल तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार ॲडजस्ट करू शकता। दूध नसेल तरी पाणी जरी वापरलं तर काही अडचण नाही। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला घट्ट अशी कणकीसारखी तिंबून घ्यायची आहे। ही नाचणीचा जो गोळा केलेला आहे आपण बिस्किट बनवण्यासाठी तो असा तिंबून घ्यायचा आहे घट्टसर। आणि आपण कणकेला कसं थोडंसं तेल लावून ठेवतं तसं आपल्याला हे पीठ आहे नाचणीचं ते व्यवस्थित असं तूप लावून तिंबून ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर बनवायचं आहे। आणि त्यानंतर काय करायचं, 1 वाटी आपल्याला 1 प्लेट किंवा एक झाकण आपल्याला ह्या बाउलवर ठेवायचं आहे आणि सेट होण्यासाठी हे पीठ आपल्याला 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे, जास्त वेळ नाही ठेवायचं।
5 मिनिटानंतर हे बघा थोडंसं हाताने काय करायचं आहे आपल्याला, जसं आपण चपाती करताना गोल गोल असं उंडा घेतो ना, तशाच पद्धतीचं आपल्याला आपल्या साईजनुसार गोळा करून घ्यायचा आहे आणि हाताला थोडंसं तळव्याला तूप लावायचं आहे, म्हणजे ते चिकटणार नाही. पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं ना तर हे बिस्किट आहेत ते अजिबात सुद्धा फाटत नाहीत. अशा पद्धतीने तळव्यावर चेपून आपल्याला आपण जसे गुड्डेचे वगैरे बिस्किट खातो का नाही, त्या साईजचे आपल्याला अशी बिस्किटं करून घ्यायची आहेत, किंवा जे क्रीमचे बिस्किट वगैरे बाहेर मिळतात का नाही, तशा पद्धतीचा आपल्याला आकार ह्याला द्यायचा आहे. त्यानंतर चाकूने आपल्याला काय करायचं, असं चाकू घ्यायचा आहे आणि उभ्या रेषा पाडायच्या आहेत, म्हणजे थोडीशी डिझाईन दिसते, दिसायला पण छान वाटते. जसं हे विकतचं असल्यासारखे वाटते बिस्किट आपल्याला. हे बघा अशा पद्धतीनं हे तयार झाले की दिसतात. अशा आपल्याला सर्व करून घ्यायचे आहेत. मी हे सर्व करून घेतलेले आहेत. आता आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये बिस्किट तळण्यासाठी तेल किंवा तुम्ही तूप असेल तर तूपही वापरू शकता. मी इथं सनफ्लावरचं तेल वापरलेलं आहे. आणि ही बघा आपली ही बिस्किट आहेत, ते गरम कडकडीत तेल झालं की आपल्याला बिस्किट तळून घ्यायची आहेत. आता गरम झालेलं आहे तेल. आपल्याला अज्जात अशी ही बिस्किट आहेत ती तेलामध्ये टाकायची आहेत. एका वेळेस 4 बसतात. जर थोडं तेलाचं प्रमाण वाढवलं तर अजूनही बसू शकतात. सुरुवातीला गॅसची फ्लेम ही जास्त ठेवायची आहे आणि ज्यावेळेस आपण बिस्किट तेलामध्ये टाकणार आहे ना, त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि एकदम मंद गॅसवर ही सर्व बिस्किट आहेत ती तेलामध्ये तळून घ्यायची आहेत. जर तुम्ही फुल गॅसवर ठेवली तर बिस्किट आहेत ते फुटतात आणि अज्जात असं उलताना आपल्याला खाली चिकटली नाहीत ना, एकदा असं चिकटलं असतील तर हलवून घ्यायचे आहेत, खालून उलताना घालून. त्यानंतर आपल्याला ही बिस्किट आहेत ती थोडीशी वर खाली करून घ्यायची आहेत. खूप छान अशी मस्त अशी फुगलेली आहेत ही बिस्किटं. जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही इथं गुळाचा सुद्धा वापर करू शकता. एखादा शुगरचा त्रास होत असेल तर त्यांनी इथं जर तुम्ही गूळ वगैरे वापरला तरी काही प्रॉब्लेम नाही. सर्व बिस्किटं अलटी पलटी करून घ्यायची आहेत, म्हणजे मस्त अशी तेलामध्ये तळली जातात. तुम्ही बघू शकता खूप छान अशी खरपूस अशी बिस्किटं भाजलेली आहेत, तेलामध्ये तळलेली आहेत. आता आपण ही काढून घेऊया. एखादं बिस्किट काय होतं, उलताना घालताना वगैरे त्याच्यामध्ये जर लागलं तर चिकटलं तर थोडंसं तुटतं, त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची. बाकीची पण मी बिस्किटं सर्व तेलामध्ये तळून घेणार आहे. खायला पण खूप खुसखुशीत लागतात. लहान मुलांना सुद्धा खूप आवडीनं हे खातात आणि लहान मुलांसाठी विशेष करून ही चांगले आहेत, कारण ही घरच्या घरी नाचणीच्या पिठापासून बनवलेले आहेत. याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. हे बघा किती छान अशी आपली बिस्किट बनवून तयार झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. खूप छान अशी आपली बिस्किट बनवून तयार झालेली आहेत. ही बिस्किटांचा आवाज पण बघा किती एकदम क्रंची करकरीत असा येतोय. तुम्हाला एक थोडंसं तोडून दाखवते. हे बघा एकदम खुसखुशीत कुरकुरीत असा आवाज येतोय, शंकरपाळी सारखा. हाताने पण थोडंसं मी तोडून दाखवते. हे बघा खूप छान असे आपले पौष्टिक असे नाचणीचे बिस्किट घरच्या घरी बनवून तयार झालेले आहेत आणि एकदम खडखडीत असा आवाज या बिस्किटांचा येतोय. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मस्तपैकी थंडीच्या दिवसात सकाळी चहा वगैरे बनवला ना, चहासोबत जर तुम्ही ही नाचणीची बिस्किटं जर खाल्ली ना, खूप छान अशी दिवसाची सुरुवात होते. विकतची बिस्किटं खाण्यापेक्षा तुम्ही अशी बिस्किटं एकदा बनवून ठेवली तर खूप दिवस जातात. तुम्ही चहासोबत मस्त असं नाचणीची पौष्टिक बिस्किटं तुम्ही खाऊ शकता. मी ते चहा बनवलेला आहे, तुम्हाला थोडंसं दाखवते. नाचणीची बिस्किटे चहामध्ये बुडून खूप छान असा फ्लेवर ह्याला आलेला आहे आणि चवीला पण खूप छान अशी झालेली आहेत.
एकदम तोंडात टाकले की विरघळतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.